हे वर्ष शिवसेनेसाठी महत्वाचं आहे, कारण शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली पाहिजे ही संकल्पना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मांडली आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात एका भीमाच्या लेकीला, एका भीमराज की बेटीला राज्यसभेची खासदार बनवून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पाठवलं. मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना दिलेली ही मानवंदना आहे. हे वर्ष स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या महात्मा फुल्यांच्या द्विजन्मशताब्दीचं वर्ष आहे. पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळीच्या शताब्दी वर्षाचं हे वर्ष आहे. आणि या वर्षात माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मुलीला संधी देऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की अरे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वतःच्या मुलाला अनुभव नसताना कॅबिनेट मंत्री बनवणारे, स्वतःच्या लेकीला खासदार बनवणारे अनेक नेते झाले, पण या भीमाच्या लेकीला खासदार बनवणारे फक्त एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्रानं बघितले. आणि त्यामुळे त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते आणि एवढंच म्हणते की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये अधिकार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. बाबा साहेबांच्या संविधानाचा सन्मान जोपासण्यासाठी सर्वसामान्यांना, बहुजनांना, शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देणारं एकमेव नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र झटत आहे, ते म्हणजे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब. आणि आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी अस्सल 52 कशी शिवसैनिकांचा मेळावा इथे होतोय आणि तिकडे मात्र कट प्रमुखांच्या गटाचा मेळावा होतोय. त्यामुळे खरी शिवसेना ही इथे की भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा, भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा. अरे हाच तर वारसा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, खांद्यावरती घेऊन वसा जनसेवेचा आणि मर्दासारखा चाललाय वाघ आज शिवसेनेचा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो,